दिवाळीची सुट्टी आणि त्यात लागून आलेला वीकेंड यामुळे कोकणातल्या पर्यटन ठिकाणी सध्या गर्दी होते आणि राज्यातले देशातल्या कानाकोपऱ्यातल्या अनेक पर्यटक मोठ्या संख्येने आता हळूहळू कोकणाकडे वळू लागलेले आहेत। इथं आल्यानंतर अर्थातच वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी असेल, इथली खानपान संस्कृती असेल, याचा आनंद प्रत्येक पर्यटक घेतोय। अर्थात पावसाळा संपल्यानंतर एका अर्थानं आपण असं म्हणू शकतो की लागून आलेली ही मोठी सुट्टी आहे। इथूनच खऱ्या अर्थानं पर्यटनाचा हंगाम सुरू झालेला आहे। त्यामुळे आपल्या फॅमिलीसह, कुटुंबासह, मित्र मैत्रिणींसह अनेक जण घराबाहेर पडलेले आहेत आणि कोकणातल्या किनारपट्टींवरती किंवा जी प्रेक्षणीय स्थळं असतील, मंदिरं असतील, देवस्थानं असतील, इथं एकंदरीत हळूहळू का असेना गर्दी होताना दिसून येते। मी आता गणपतीपुळे या ठिकाणी आहे आणि इथं जर आता आपण बघितलं तर राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेला भाविक पर्यटक इथं बाप्पाचं दर्शन घेतोय आणि त्यानंतर समुद्रकिनारी येऊन इथं वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी जी आहे त्याचा देखील आनंद लुटतोय। अर्थातच अजून शाळांना किंवा विद्यार्थ्यांना, मुलांना 8 ते 10 दिवस पुढील सुट्टी असणार आहे। त्यामुळे हळूहळू का असेना रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पर्यटन ठिकाणी ही गर्दी स्वाभाविकपणे वाढताना दिसून येणार आहे। पावसाळा सुरू झाल्यानंतरचा हा मोठा हंगाम एका अर्थानं आपण म्हणू शकतो सुट्टीचा आणि त्यामुळे प्रत्येक जण आपल्या कुटुंबासह, मित्रांसह बाहेर पडलेला आहे। पण एक गोष्ट आहे की समुद्रकिनारी फिरताना, एन्जॉय करताना इथल्या पाण्याचा अंदाज घेणं आणि स्थानिकांच्या सूचनांकडे लक्ष देणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, गणपतीपुळे, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।